हाय मित्रांनो, मी तुमचा आर के ब्लॉगर आणि आपण आता चाललोय वसईला. कोल्हापूरला आता शिर्डी पुलावरून आपली पावणे 10ची गाडी पकडायची आणि आता पावणे 10 होऊन झालेले आहेत. तर पावणे 10ला कवानाक्यावरून गाडी निघते आणि आपल्याला कमीत कमी 10 वाजेपर्यंत सांगली पाट्याला पोहोचायचं आहे. मग आपल्याला चाललेला वेळ आणि बरोबर 50ला निघलेलो, 9:50ला. मग काय जाता जाता इथं आमच्या इथं ॲक्सिडेंट झालेला खतरनाक. जागेवर विकेट उडलेले आहे टू व्हीलरवाल्याची आणि बेकार ॲक्सिडेंट झाला. मग काय तिथं जरा भीती वाटली आम्हाला गाडी पळवायला. मग काय शेखरला म्हटलं जरा हळू घे. शेखर दादा काय ऐकत नव्हता. 100 110चा काटा काय आपला खाली येत नव्हता. आता मला तुझी गाडी सुटायला नको नाही, तुला तुझ्याने सुट्टी पडेल. काय बरोबर 10 वाजून 6 मिनिटांवर बरोबर 15 मिनिटात मला त्यानं शिर्डी पुलाजवळ आणला. गाडी काय आली नव्हती. त्याला म्हटलं चल तुला पेट्रोल टाकून देतो. परत आणि जायला पाहिजे कुठेतरी बंद पडून तुझा आणि हे व्हायला नको, तुला त्रास व्हायला नको. मग काय आपण त्याला डिझेल पेट्रोल टाकून दिलं सॉरी. मग काय आपली महाराजा आली. महाराजात काय बसलो नव्हतो आपण. आपण आपली कोंडोस्कर वॉल्वो बिलिओनार मल्टी एक्सेल. मग काय ते वाट बघत होतो. त्या गाडी आली. गाडी आल्यानंतर काय डायरेक्ट सीटवर गेलो. पुढचं काय सीट घेतलो नाही. कदम म्हणजे महादेव कदमची गाडी होती. मग काय मस्तपैकी हॉटेलला गेलो. हॉटेलला गेल्यानंतर काय आपण जेवणार नव्हतो. डायरेक्ट ज्यूस घेतला आणि झोपून झोपून टाकला आणि बोरिवलीत आलो. बोरिवलीत आल्यानंतर हे बघा पार्किंगला काल यांची गाडी हॉल्ट होती म्हणून यांनी डायरेक्ट गादी टाकून बाहेर झोपले. लोड मेंबर हो, सुट्टी नाही. मग काय गणेश म्हटलं चल नाश्ता आणूया. नाश्ता आणायला गेलं. मस्तपैकी नाश्ता घेऊन आलं आणि चला नाश्ता करूया आणि डायरेक्ट आपण वसईला जाऊया. चलो बाय बाय.